इयत्ता 8वी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा म्हणजेच NMMS या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये एकूण 2 पेपर असतात। यामध्ये पेपर क्रमांक 1 बौद्धिक क्षमता चाचणी व पेपर क्रमांक 2 शालेय क्षमता चाचणी। शालेय क्षमता चाचणी या पेपर क्रमांक 2 अंतर्गत गणित विषयासाठी एकूण 20 गुण असतात। यामध्ये एकूण 20 प्रश्न दिलेले असतात, म्हणजेच एक प्रश्न 1 गुणांसाठी असतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक 1 परिमेय व अपरिमेय संख्या या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। या प्रकरणातील काही महत्त्वाचे मुद्दे सुरुवातीला अभ्यासणार आहोत व त्यानंतर 10 वेगवेगळी उदाहरणे देखील अभ्यासणार आहोत। नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या आपण इंग्रजी वर्णमालेतील पहिल्या लिपीतील N या अक्षराने दर्शवितो। नैसर्गिक संख्या ह्या 1 पासून सुरू होतात, म्हणजेच 1 2 3 4 याप्रमाणे असंख्य वाढत जाणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात। पूर्ण संख्या W या अक्षराने पूर्ण संख्या दर्शवितात। यामध्ये 0 व सर्व नैसर्गिक संख्या असतात, म्हणजेच 0 1 2 3 4 याप्रमाणे असंख्य वाढत जाणाऱ्या संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात। पूर्णांक संख्या। पूर्णांक संख्या I या अक्षराने दर्शवितात। यामध्ये 0 तसेच सर्व नैसर्गिक संख्या व सर्व नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या या सर्व संख्यांच्या समूहाला पूर्णांक संख्या असे म्हणतात। त्यानंतर परिमेय संख्या। परिमेय संख्या Q या अक्षराने दर्शवितात। या ठिकाणी P/Q या स्वरूपात असणाऱ्या संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात। या ठिकाणी P व Q या पूर्णांक संख्या आहेत, मात्र Q ही शून्येतर पूर्णांक संख्या आहे। म्हणजेच परिमेय संख्येची काही उदाहरणे 3/5 -4/3 -5/8 इत्यादी। त्यानंतर 0/5 बरोबर 0 येईल, म्हणजेच P ची किंमत जर 0 असेल तर त्याचे उत्तर नेहमी 0 येते, पण Q ची किंमत जर 0 असेल तर त्याचे उत्तर आपण सांगू शकत नाही, म्हणजेच ते नॉट डिफाइन असते। म्हणून P/Q या स्वरूपात असणाऱ्या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात, पण या ठिकाणी Q ची किंमत 0 असता कामा नये। परिमेय संख्यांच्या काही आणखी संकल्पना पाहू। ज्या संख्येचे दशांश रूप अखंड आणि आवर्ती आहे त्या संख्येला परिमेय संख्या असे म्हणतात। उदाहरणार्थ 0.666 याप्रमाणे दिलेल्या या उदाहरणामध्ये दशांश चिन्हानंतर 6 हा अंक अखंडित असून तो आवर्ती आहे, म्हणून सदरची ही संख्या आपण 0.6 आवर्ती अशा प्रकारे लिहू शकतो। म्हणजेच दशांश चिन्हानंतर येणारा 6 हा अंक आवर्ती आहे, म्हणून 6च्या डोक्यावरती आपण एक डॉट लिहू शकतो। याचा अर्थ दशांश चिन्हानंतर 6 हा अंक
वारंवार येत राहतो, म्हणजेच 6 हा अंक आवर्ती आहे. उदाहरण क्रमांक 2, 4 दशांश चिन्ह 9214 9214 याप्रमाणे. दिलेल्या या उदाहरणामध्ये दशांश चिन्हानंतर 9214 म्हणजेच 9214 हा संख्यांचा गट पुन्हा पुन्हा येत राहतो, म्हणजे तो आवर्ती आहे. म्हणून सदरची ही संख्या 4 दशांश चिन्ह 9214 हा संख्यांचा गट लिहून त्याच्या डोक्यावरती आडवी रेघ लिहितात. तसेच ज्या संख्यांचे आपल्याला वर्गमूळ घेता येते अशा संख्यांना देखील परिमेय संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ वर्गमुळात 25, वर्गमुळात 49 इत्यादी. अपरिमेय संख्या. ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते त्या संख्येला अपरिमेय संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 1 दशांश चिन्ह 414213 याप्रमाणे. सदरच्या या उदाहरणातील संख्येचे दशांश रूप अखंड आहे पण आवर्ती नाही, म्हणजेच या ठिकाणी दशांश चिन्हानंतर कोणताही अंक किंवा संख्येचा गट वारंवार येत नाही, म्हणजे तो आवर्ती नाही. म्हणून सदरची ही संख्या अपरिमेय संख्या आहे. तसेच ज्या संख्येचे आपल्याला वर्गमूळ घेता येत नाही अशा संख्यांना देखील अपरिमेय संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ वर्गमुळात 2, वर्गमुळात 3 इत्यादी. आता आपण यावरील काही उदाहरणे अभ्यासू. उदाहरण क्रमांक 1, पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती? दिलेल्या या पर्यायापैकी पर्याय क्रमांक 1 वर्गमुळात 5 या ठिकाणी 5 चे वर्गमूळ घेता येत नाही, त्यामुळे वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 5/0 सदरची ही संख्या p/q या स्वरूपात असून q 0 आहे. या ठिकाणी याचं उत्तर आपण सांगू शकत नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 वर्गमुळात 6/3 या ठिकाणी संक्षिप्त रूप दिल्यानंतर आपल्याला वर्गमुळात 2 ही संख्या मिळेल. वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. आता पर्याय क्रमांक 2 चा विचार करू. या ठिकाणी वर्गमुळात 3/वर्गमुळात 3 म्हणजेच वर्गमुळात 3/3 संक्षिप्त रूप दिल्यानंतर आपल्याला वर्गमुळात 1/1 मिळेल, म्हणजेच वर्गमुळात 1. आता 1 चे वर्गमूळ काढू. या ठिकाणी 1 चे वर्गमूळ 1 आहे, म्हणजेच वर्गमुळात 3/वर्गमुळात 3 ही परिमेय संख्या आहे. म्हणून दिलेल्या या उदाहरणामध्ये पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. त्यामुळे या पर्यायाला अशा प्रकारे गोल करू. उदाहरण क्रमांक 2 पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? यामध्ये सुरुवातीला आपण पर्याय क्रमांक 1 चा विचार करू. यामध्ये वर्गमुळात 27/3 संक्षिप्त रूप दिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वर्गमुळात 9 ही संख्या मिळेल, म्हणजेच 9 चे वर्गमूळ 3 मिळेल. म्हणून वर्गमुळात 27/3 चे संक्षिप्त रूप दिल्यानंतर आपल्याला 3 ही परिमेय संख्या मिळते, म्हणजेच वर्गमुळात 27/3 ही परिमेय संख्या आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 वर्गमुळात 0.25 या ठिकाणी 0.25 चे वर्गमूळ 0.5 मिळते. म्हणून वर्गमुळात 0.25 ही परिमेय संख्या आहे.
त्यानंतर वर्गमुळात 49/36. या ठिकाणी 49 चे वर्गमूळ 7 व 36 चे वर्गमूळ 6 आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला वर्गमुळात 49/36 बरोबर 7/6 मिळेल. 7/6 ही परिमेय संख्या आहे. म्हणजेच वर्गमुळात 49/36 ही परिमेय संख्या आहे. आता पर्याय क्रमांक 4 चा विचार करू. या ठिकाणी वर्गमुळात 4/2 संक्षिप्त रूप दिल्यानंतर आपल्याला वर्गमुळात 2 ही संख्या मिळेल. वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. म्हणजेच वर्गमुळात 4/2 ही अपरिमेय संख्या आहे. दिलेल्या या उदाहरणामधील पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. यासाठी पर्याय क्रमांक 4 ला अशा पद्धतीने गोल करू. उदाहरण क्रमांक 3. खालीलपैकी कोणता अपूर्णांक लहान आहे? दिलेल्या या उदाहरणामध्ये दिलेल्या अपूर्णांकामधील अंश समान असल्यास ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान व ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. दिलेल्या या उदाहरणामध्ये पर्यायातील प्रत्येक अपूर्णांकाचा अंश समान आहे. म्हणून ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात मोठा आहे तो अपूर्णांक लहान आहे. या ठिकाणी 2/9 या अपूर्णांकाचा छेद 9 हा सर्वात मोठा छेद आहे. म्हणून 2/9 हा सर्वात लहान अपूर्णांक आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 ला अशा प्रकारे गोल करू. उदाहरण क्रमांक 4. 5/7 मध्ये कोणती संख्या मिळवावी म्हणजे उत्तर 31/14 मिळेल. अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये कोणती संख्या मिळवावी हे निश्चित नसल्यामुळे त्यासाठी आपण कोणतेही चल वापरू शकतो. समजा 5/7 या अपूर्णांकामध्ये x ही संख्या मिळवली असता 31/14 मिळेल. आता बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूस असणारे अधिक 5/7 बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूस पक्षांतर केल्यानंतर वजा 5/7 होईल. त्यानंतर या ठिकाणी छेद समान करून घेऊ. त्यासाठी 5/7 या अपूर्णांकाच्या अंशाला व छेदाला 2 ने गुणू. त्यानंतर आपल्याला वजा 10/14 मिळेल. आता या ठिकाणी दोन्हीही अपूर्णांकाचा छेद समान झालेला आहे. त्यामुळे छेद समान असल्यामुळे अंशांची वजाबाकी करू. म्हणजेच x बरोबर 31 वजा 10/14 मिळेल. वजाबाकी केल्यानंतर आपल्याला x बरोबर 21/14 मिळेल. आता संक्षिप्त रूप दिल्यानंतर x बरोबर 3/2 मिळेल. म्हणजेच 5/7 या अपूर्णांकामध्ये 3/2 ही संख्या मिळवली म्हणजे आपल्याला 31/14 मिळेल. या ठिकाणी दिलेल्या उदाहरणातील पर्यायापैकी पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. यासाठी पर्याय क्रमांक 2 अशा प्रकारे गोल करू. उदाहरण क्रमांक 5. खालीलपैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे? दिलेल्या उदाहरणामध्ये दिलेल्या अपूर्णांकामधील अंशाधिक अपूर्णांकात अंश व छेद
यामध्ये 1 चा फरक असेल किंवा समान फरक असेल तर ज्या अपूर्णांकाचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो व ज्या अपूर्णांकाचा अंश व छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो। दिलेल्या या उदाहरणातील पर्यायामधील अपूर्णांकामध्ये 6/5 या अपूर्णांकाचा अंश व छेद हा लहान आहे म्हणून तो अपूर्णांक मोठा आहे। म्हणून दिलेल्या या उदाहरणातील 6/5 हे उत्तर बरोबर आहे। म्हणून या पर्यायाला अशा प्रकारे गोल करू। उदाहरण क्रमांक 6 पुढे दिलेल्या संख्या रेषेवरील पी बिंदू कोणती संख्या दर्शवितो। यामध्ये दिलेल्या या उदाहरणातील संख्या रेषेवर प्रत्येक एककाचे 3 समान भाग केले आहेत। तसेच शून्यापासून उजव्या बाजूस 8वा बिंदू पी हा 8/3 ही संख्या दाखवितो। म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे। म्हणून या पर्यायास अशा प्रकारे गोल करू। उदाहरण क्रमांक 7 खालीलपैकी कोणता अपूर्णांक लहान आहे। दिलेल्या या उदाहरणामध्ये दिलेल्या अपूर्णांकामधील छेदाधिक अपूर्णांकात अंश व छेद यामध्ये 1 चा फरक असेल किंवा समान फरक असेल तर ज्या अपूर्णांकाचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक लहान असतो व ज्या अपूर्णांकाचा अंश व छेद मोठा तो अपूर्णांक मोठा असतो। दिलेल्या उदाहरणातील पर्यायामधील अपूर्णांकामध्ये 5/6 या अपूर्णांकाचा अंश व छेद लहान आहे म्हणून तो अपूर्णांक लहान आहे। म्हणून दिलेल्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे। यासाठी या पर्यायास अशा प्रकारे गोल करू। उदाहरण क्रमांक 8 खालील परिमेय संख्यापैकी कोणती संख्या पूर्णांक आहे। या ठिकाणी छेदाने अंशाला निशेष भाग गेल्यास पूर्णांक संख्या मिळते। दिलेल्या या उदाहरणामध्ये पर्याय क्रमांक 3 मधील अपूर्णांकात म्हणजेच -21/7 या अपूर्णांकात 7 ने 21 ला निशेष भाग जातो। म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे। यासाठी पर्याय क्रमांक 3 ला अशा प्रकारे गोल करू। उदाहरण क्रमांक 9 जर केवल मूल्यात -50 अधिक केवल मूल्य -7 -19 छेद केवल मूल्य -38 बरोबर 7चा n वा घात तर n ची किंमत किती। यामध्ये सदरचे हे समीकरण सोडवून घेऊ। यामध्ये कोणत्याही वास्तव संख्येचे केवल मूल्य ऋण नसते त्यामुळे केवल मूल्य हे चिन्ह निघून जातं। त्यावेळेला -50 चे -50 होईल। त्याचप्रमाणे केवल मूल्यातील -7 चे केवल मूल्य हे चिन्ह निघून गेल्यानंतर -7 मिळेल। त्याचप्रमाणे या ठिकाणी केवल मूल्य चिन्ह निघून गेल्यानंतर -38 चे -38 मिळतील। म्हणजेच आपल्याला 50 अधिक 7 -19 छेद 38 बरोबर 7चा n वा घात असे समीकरण मिळेल। आता संक्षिप्त रूप दिल्यानंतर
57 वजा 19 छेद 38 बरोबर 7चा n वा घात असे समीकरण मिळेल. आता वजाबाकी केल्यानंतर आपल्याला 38 छेद 38 बरोबर 7चा n वा घात मिळेल. भागाकार केल्यानंतर 1 बरोबर 7चा n वा घात हे समीकरण मिळेल. परंतु 7चा 0 वा घात बरोबर 1 आहे, म्हणून या ठिकाणी n ची किंमत 0 आहे. म्हणून दिलेल्या पर्यायातील पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. यासाठी पर्याय क्रमांक 1 ला अशा पद्धतीने गोल करू. उदाहरण क्रमांक 10. चौकटीत पर्यायातील योग्य चिन्ह लिहा. दिलेल्या उदाहरणासाठी खालील प्रमाणे पर्याय असतील. आता दिलेल्या उदाहरणातील a छेद b बरोबर c छेद d याप्रमाणे या सूत्राचा वापर करून a बरोबर वजा 25, b बरोबर 8, c बरोबर वजा 9 व d बरोबर 4 मिळेल. त्यानंतर या ठिकाणी तिरकस गुणाकार केल्यानंतर a गुणिले d बरोबर वजा 25 गुणिले 4 मिळेल. गुणाकार केल्यानंतर आपल्याला वजा 100 मिळेल. अशाच पद्धतीने b गुणिले c केल्यानंतर 8 गुणिले वजा 9 म्हणजेच वजा 72 मिळेल. या ठिकाणी वजा 100 ही संख्या वजा 72 पेक्षा लहान आहे, म्हणून वजा 100 हे वजा 72 पेक्षा लहान आहे. त्यामुळे a गुणिले d हा गुणाकार b गुणिले c पेक्षा लहान आहे. त्यामुळे वजा 25 छेद 8 हा पूर्णांक वजा 9 छेद 4 पेक्षा लहान आहे. म्हणून दिलेल्या उदाहरणातील पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. त्यासाठी पर्याय क्रमांक 1 ला अशा प्रकारे गोल करू. अशा प्रकारे आपण परिमेय व अपरिमेय संख्या यावरील उदाहरणे सोडवू शकतो.